ईश्वर, परमेश्वर, देव, भगवंत, राम, श्रीराम, प्रभू श्रीराम हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. सर्वात महान, सर्वात श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, परोपकारी, उपकारी, दयाळू, मायाळू, प्रेमळ, सहिष्णू, सज्जन, भव्यदिव्य, सर्वात सुंदर, भक्तांचा कैवारी, सुख दुःख विघ्न दूर करणारा, बलशाली, बलाढ्य, परोपकारी, बुद्धिमान, मायाळू, दयाळू, तेजस्वी म्हणजे राम होय. श्रीराम, प्रभू श्रीराम. राम हा ईश्वर, परमेश्वर, देव, भगवंत होय. रामाचा जप केल्यास, रामाचं नामस्मरण केल्यास, सकाळी, दुपारी, संध्याकाळी रामाचं नाव घेतल्यास, राम राम राम, जय श्रीराम, प्रभू श्रीराम, राम राम राम, जय राम, जय जय राम, राम 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 असं म्हटल्यास आपले विघ्न दूर होतात, आपले संकट दूर होतात, आपल्याला हवे ते मिळते, पाहिजे ते मिळते, आपल्या मनोकामना पूर्ण होतात, आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, छान छान होते, दर्जा होते, उत्तम होते. म्हणून रामाचा जप करा, रामाचं नामस्मरण करा. सकाळी सकाळी राम राम म्हणा, रामाचा जप करा. एकमेकाला भेटल्यावर राम राम म्हणा, प्रभू श्रीराम म्हणा, जय श्रीराम म्हणा. राम या नावामध्ये एक अद्वितीय शक्ती आहे, ही अद्भुत शक्ती आहे. म्हणून देवाचं नाव घेतल्याने, रामाचं नाव घेतल्याने तुम्हाला हवे ते मिळेल, पाहिजे ते मिळेल, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. म्हणून देवाचं, परमेश्वराचं नामस्मरण करा. काही लोकांना समजत नाही, काही लोकांना कळत नाही. राम या देवाचं महात्म्य, राम या देवाचं महत्त्व काही लोकांना समजत नाही, काही लोकांना कळत नाही. ते अज्ञानी असतात, ना समज असतात, त्यांना देवाचं महत्त्व कळत नाही. रामाचं महत्त्व कळत नाही. राम किती महान आहे, किती ज्ञानी आहे, किती बुद्धिमान आहे, हे लोकांना कळत नाही, समजत नाही. माणूस स्वतः चुका करतो, स्वतः अनेक चुका करतो, स्वतः कसेही वागतो, स्वतः कसेही वेडेवाकड्यासारखं वागतो, अनेक चुका करतो, अनेक मूर्खपणा करतो आणि दोष देवाला देतो. स्वतः चुका करायच्या आणि दोष मात्र देवाला द्यायचा. माणसाने जर स्वतः चूक केली तर ती त्याला भोगावीच लागणार. त्याला देव काय करणार? माणूस जसा वागला तसं त्याला फळ मिळणारच. माणसानं जसं कर्म केले तसं त्याला फळ मिळणारच. माणसाच्या वागण्यानुसार, माणसाच्या वर्तनानुसार, माणसाच्या व्यवहारानुसार, माणसाच्या स्वभावानुसार, माणसाच्या विचारानुसार, माणसाच्या वागण्यानुसार त्याला फळ मिळतं. आणि त्यानं जर चुका केल्या, त्यानं जर दुसऱ्याला त्रास दिला, त्यानं जर दुष्टपणा केला, त्यानं जर इतरांचा नाश केला, तर त्याला त्या कर्माचं फळ मिळणारच, त्याला शिक्षा होणारच, त्याचं नुकसान होणारच. म्हणून माणसाने व्यवस्थित वागले, पदशीर वागले, छान वागले, सुंदर वागले,
माणुसकी ठेवली, नम्रता ठेवली, चांगुलपणा ठेवला, व्यवस्थितपणा ठेवला, पद्धतशीरपणा ठेवला, चांगले विचार ठेवले, स्वच्छता ठेवली, निर्मळपणा ठेवला, उद्देश चांगला ठेवला, हेतू चांगला ठेवला, इतरांबद्दल सर्वांबद्दल चांगला विचार केला, सर्वांसोबत प्रेमाने वागला, प्रेम, सत्य, एकता, विचार सुंदरता ठेवली, सुंदरात सुंदर मन ठेवलं, विचार ठेवले, तर त्याला कोणताही त्रास होणार नाही, त्याला कोणतेही संकट येणार नाही, त्याचं जीवन दुःखी होणार नाही. परंतु माणूस स्वतः अनेक चुका करतो, अनेक चुका करतो, त्यामुळे त्याला अनेक संकट येतात, अनेक दुःख येते, अनेक प्रकारच्या समस्या येतात, अडचणी येतात, त्याचं जीवन दुःखमय होतं, कंगालमय होतं, नरकमय होतं, आणि याचा दोष मात्र तो देवाला देतो. मग असं का? शुद्ध मनाने, पवित्र मनाने, मनातून ध्यानातून देवाचं नामस्मरण करा, कामे चांगली करा, कामे व्यवस्थित करा, कामे पद्धतशीर करा, चांगुलपणा ठेवा, व्यवस्थितपणा ठेवा, पद्धतशीरपणा ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, शिस्तता ठेवा, स्वच्छता ठेवा, निर्मळपणा ठेवा, विचार चांगले ठेवा, सज्जनता ठेवा, चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं आचरण करा, चांगला व्यवहार करा, दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा, दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवा, दुसऱ्यावर जळू नका, दुसऱ्याच्या संपत्तीवर, दुसऱ्याच्या ज्ञानावर, दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीवर वाईट डोळा ठेवू नका, वाईट नजर ठेवू नका, वाईट वासना ठेवू नका, व्यसन करू नका, कुणाला त्रास देऊ नका, कुणाला फसवू नका, कोणाचे पैसे बुडवू नका, कोणाला त्रास देऊ नका. तर तुम्हाला देव प्रसन्न होईल, ईश्वर प्रसन्न होईल, तुमच्यावर राम प्रसन्न होईल, तुमच्यावर प्रभू श्रीराम प्रसन्न होईल, तुम्हाला हवे ते देईल, पाहिजे ते देईल, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करील, आणि तुमचं जीवन सुंदर होईल. तुम्हाला आलेली संकटे, अडचणी, समस्या सर्व काही दूर होईल. म्हणून रामाचा जप करा आणि चांगलं वागा, चांगलं बोला. स्वतः कोणत्या चुका करू नका, कोणाला दोष देऊ नका, कोणाचं नुकसान करू नका, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा. मन सुंदर ठेवसाल, विचार चांगले ठेवसाल, चांगली कृती करसाल, मेहनत कष्ट करसाल, तर देव तुमच्या सोबत आहे, देव तुमच्या सोबत आहे, देव तुम्हाला मदत करतो आणि देव तुमचं जीवन सुंदर करतो. म्हणून प्रभू श्रीरामाचं शुद्ध मनाने, पवित्र मनाने नामस्मरण करा. कारण देव आहे तर आपण आहे, देव आहे तर हे जग आहे, देव आहे तर सर्व काही आहे, देव आहे तर माणूस आहे, देव आहे तर आपलं जीवन आहे, देव नाही तर आपण नाही, जग नाही, कोणीच नाही. म्हणून देवाला दोष देऊ नका. तुम्ही चांगले कार्य करा, चांगले कर्म करा, मेहनत करा, कष्ट करा, निष्काळजीपणा, आळस, कंटाळा फेकून द्या, चांगलं वागा, चांगलं बोला. देव तुम्हाला साथ देतो, देव तुमचे संकट, विघ्न दूर करतो, देव तुमचं जीवन सुंदर करतो. परंतु जर तुम्ही दुसऱ्याला त्रास देसाल, एकीकडे देवाचं नामस्मरण करसाल, एकीकडे देवाची पूजा करसाल आणि दुसरीकडे दुसऱ्याला त्रास देसाल, मनात कपट ठेवसाल, दुष्ट वासना ठेवसाल, वाईट वासना ठेवसाल, कोणाचा नाश करसाल, कोणावर अन्याय करसाल, कोणावर अत्याचार करसाल, कोणाला फसवसाल, कोणाला लुबाडसाल, कोणाचे पैसे बुडवसाल, कोणाला त्रास देसाल, मारहाणी करसाल, मारामारी करसाल, भांडण करसाल, व्यसन करसाल, अस्वच्छता ठेवसाल, बेशिस्तपणा ठेवसाल, मग याचे दुष्परिणाम तर तुमच्यावर होणारच, याचे वाईट परिणाम तुमच्यावर होणारच. मग अशा वेळेस देव साथ देत नाही, अशा वेळी तुम्हाला देव साथ देणार नाही, ईश्वर परमेश्वर तुम्हाला साथ देणार नाही, तुमची मदत करणार नाही. तुम्ही चांगलं वागा, चांगलं बोला, चांगली कृती करा, इतरांसोबत चांगलं वागा, इतरांबद्दल चांगलं मत ठेवा, दुसऱ्याला मदत करा, स्वतःही जगा, दुसऱ्याला चांगलं जगू द्या, सर्वांबद्दल चांगले विचार ठेवा. तर तुम्हाला देव साथ देतो, तुमची मदत करतो, तुमचं संकट, विघ्न तुमचे दूर करतो आणि तुमचं जीवन सुंदर करतो. म्हणून
स्वतः चुका करू नका आणि दुसरा दोष देऊ नका. राम हा सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात महान आहे, सर्वात बुद्धिमानी ज्ञानी आहे. राम हा परोपकारी आहे, सज्जन आहे. एक वचनी आहे, सत्यवादी आहे. म्हणून रामाचा जप करा, रामाचं नामस्मरण करा. एकमेकाला भेटल्यावर राम राम म्हणा, जय श्री राम म्हणा, प्रभू श्री राम म्हणा. तुमचे विघ्न दूर होऊन जातील. शुद्ध मनाने, पवित्र मनाने रामाचं नामस्मरण करा. जय श्री राम, जय प्रभू श्री राम असं म्हणा. राम हा ईश्वर आहे, परमेश्वर आहे, भगवंत आहे. मग अशा रामाचं तुम्ही नामस्मरण करा. शुद्ध मनाने, पवित्र मनाने तुम्ही नामस्मरण करा. पण काही लोक स्वतः चुका करतात आणि दोष देवाला देतात. त्यांना कळत नाही, त्यांना समजत नाही. म्हणून ईश्वर आहे, ईश्वराचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. आपलं जीवन सुंदर बनवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.